भूख लगी भूख लगी भूख लगी भूख लगी जोरों की भूख लगी। मुर्गे की बांग हमें कोयल की भूख लगी। नमस्कार, मी डॉक्टर मोहन मुठाळ तुमचे हार्दिक स्वागत करतो शिव डेंटल क्लिनिक गौरक्षण रोड अकोला यातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या आरोग्यपत्रिकेत। मी आशा करतो की मागील काही पब्लिश केलेले एपिसोड्स तुम्हाला आणि तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना किंवा तुमच्या रुग्णांना महत्त्वाचे ठरत असतील। आज आपण बोलणार आहोत ते दातांचा रक्तपुरवठा कसा असतो या विषयावरती। दात हा बाहेरून किती कडक आणि टणक जरी दिसत असला तरी दाताच्या आतमधला जो भाग असतो तो खूप नाजूक असतो आणि फार छोटा असतो। अशा मानवी शरीरातला कुठल्याही भागाला रक्तपुरवठा हा फार गरजेचा असतो आणि तो जर रक्तपुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी कुठलाही त्रास उद्भवू शकतो। उदाहरणार्थ हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला तर मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हृदयाचे आजार जे असतात ते जसे होतात म्हणजे दम लागणे, चालताना पायऱ्या चढता न येणे किंवा धाप लागणे अशा प्रकारचा केवळ आणि केवळ फक्त रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा त्रास जसा होतो हृदयाला तसाच तो दाताला देखील होतो। बरेचदा रुग्ण हे जे असतात यांचं जेवण जे असतं ते मिक्स प्रकारचं असतं, म्हणजे काही रुग्ण व्हेज खातात तर काही नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात। तर बरेचदा असं होतं की नॉनव्हेज कितीही शिजवलेलं आणि कितीही उकडलेलं जरी असेल तरी त्याच्यामधले जे तंतुमय पदार्थ असतात हे दोन दातांच्या मधात अडकतात, मात्र त्यामुळे फार जास्त काही त्रास होत नाही। केवळ पाण्याने गुळण्या केल्यामुळे किंवा कुठल्या तरी फ्लॉससारख्या किंवा टूथपिकसारख्या उपकरणाने तो दोन दातांमधील अडकलेला नॉनव्हेजचा तंतुमय पदार्थ तुम्ही काढून टाकू शका, यामुळे त्याचा जास्त काही त्रास होत नाही। मात्र एखाद वेळेस जर कडक अचानक चावल्या जर गेला एखादा घास, मग तो व्हेजमधला असो किंवा नॉनव्हेजमधला, म्हणजे उसळीमधला एखादा कडक पदार्थ किंवा खडा जर अचानक नकळतपणे दातावरती चावला गेला तर दाताच्या मुळाशी एक जबर असा झटका किंवा मार बसतो। तसाच तो नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये देखील हा प्रमाण या या इमर्जन्सीसारख्या प्रकाराचं प्रमाण बरंचसं असतं। मग याच्यामुळं एक्झॅक्टली काय होतं की एनॅमल जसं अगोदर सांगितलं की दातांचा एनॅमल हा भाग बाहेरचा कितीही जरी टणक असला तरी त्याच्या आतमध्ये देखील रक्तपुरवठा असतो। एक पोकळ जागा असते आणि त्याच्यामध्ये एकदम बारीकशा लांब दोरीसारख्या प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात आणि यांची ओपनिंग दाताच्या मुळाशी असते आणि ती फार फार छोटी असते, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे सुईचं टोक जे असतं बस तेवढ्या टोका एवढ्या जागेतून इतर रक्तवाहिन्या दाताच्या आतमध्ये शिरतात आणि दाताला व्यवस्थितशीरपणे निरोगी ठेवतात। मात्र बरेचदा असं होतं की अचानक कडक चावल्यामुळे किंवा कुठला तरी मार लागल्यामुळे जे सुईच्या टोकावरती टोका एवढी जी जागा असते दाताच्या मुळाशी असलेली तेथील रक्तवाहिनी ही फुटते किंवा ती त्या ठिकाणी तिला दुखापत होते। मग त्याच्यामुळे दाताच्या आतमध्ये रक्तपुरवठा हा काही काळाकरता व्यवस्थितशीर होत नाही। मग याच्यामुळं काय होतं की दात सहसा त्याच्यामुळे दुखत नाही, मात्र दाताच्या आजूबाजूला सूज येते किंवा दात काळसर पडतो किंवा असं होतं की बरेचदा दात गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचा होतो काहीही त्रास नसताना। आणि मग बरेच दिवसानंतर असं रुग्णाला वाटतं की तो दात थोडाफार जास्त प्रमाणात हालायला लागतो आहे। मग तो तसा हलणारा दात किंवा काळा निळा पडलेला दात घेऊन बरेचदा रुग्ण डेंटिस्टकडे येतात। मग त्यावेळेस आतमधला रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे
आतमध्ये गँग्रीन किंवा पससारखं इन्फेक्शन तिथे तयार होतं, ज्याच्यामुळे दाताचा कलर चेंज होतो. मग त्यासाठी आपल्याला शक्यतो रूट कॅनल हीच ट्रीटमेंट आपल्याला शक्यतो करावी लागते. मग आता सांगायचा मुद्दा याच्यामध्ये हा, की दात आतून खूप नाजूक असतो. दाताला देखील रक्तपुरवठा असतो. इतर कुठल्याही भागासारखा मानवी भागाला जसा रक्तपुरवठा होत असतो, तसा देखील दाताला होत असतो आणि त्याची काळजी तुम्ही शक्यतो खाताना पितानाही घ्यायला पाहिजे. म्हणजे अचानक काहीही जोराने दाताने उघडणे किंवा बरेचदा असे असतात, की इलेक्ट्रिशियन लोकं जे असतात ते काम करताना त्यांचे जे उपकरणं असतात ते शक्यतो दातांनीच पकडतात किंवा टेलर लोकं असतात किंवा कार्पेंटर लोकं असतात. ते काही पण खिळा किंवा पेन्सिल किंवा पेन हात मोकळे ठेवण्यासाठी तोंडामध्ये धरतात. तर असं नाही की फक्त अचानक एकदाच मार लागल्यामुळे असा हा त्रास होतो. बरेचदा कंटिन्युअसली रेग्युलरली जर ती गोष्ट दातावरती आदळत राहिली, तरी देखील या प्रकारचा त्रास असतो. म्हणजे आपण बरेचदा बघतो की इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन जे असतात, ते समोरच्या 2 दातांनी ओढून ती वायरच्या बाहेरचं रबर जे असतं ते बाहेर काढून फेकतात आणि आतमधली तांब्याची किंवा जी तार असते ती बाहेर काढतात. त्याच्यामुळे बरेचदा त्या रुग्णांमध्ये समोरच्या 2 दातांना कंटिन्युअसली रेग्युलरली डेली बेसिसवरती मार लागत गेल्यामुळे तो दात गुलाबी आणि पिवळा होतो. मग असं देखील असतं. म्हणजे दाताच्या मुळाशी असलेला रक्तपुरवठा हा दोन्ही प्रकारच्या आघातांमुळे किंवा अपघातांमुळे हा बंद होऊ शकतो. तर ह्या गोष्टी टाळणे, ज्या आपल्या दररोजच्या खाण्यापिण्यातल्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही दगड, खडा किंवा असं काही पदार्थ येऊ नये किंवा जे काही आपण खातो आहे शक्यतो ते व्यवस्थिशीर शिजलेलंच असावं किंवा आपल्या दैनंदिन कामकाजांमध्ये कुठलीही गोष्ट आपण 2 दातांच्या मधात काहीही कारण नसताना पकडू नये किंवा धरू नये. ह्या गोष्टीमुळे दाताचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहतो आणि तुमचा दात निरोगी राहू शकतो आयुष्यभर. भूख लगी भूख लगी भूख लगी भूख लगी जोरों की भूख लगी। मुर्गे की बांग हमें कोयल की भूख लगी।